आणि आता पाहणार आहोत पुणे शहर त्याचबरोबर जिल्हाभरातील टॉप 9 बातम्या। पुण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचं बनावट नियुक्तीपत्र देत 28,78,000चा गंडा, प्रशासकीय नोकरीचा आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक, आरोपी पती पत्नी सिद्धार्थ झेंडे आणि सीमा झेंडे यांच्यावर गुन्हा दाखल। पुण्यामधील पवना धरणामध्ये 15 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा, बाष्पीभवनामुळे पाणीसाठ्यात घट, पावसाळा लांबल्यास पाणी टंचाईची भीती। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तांकडून 39 आरोपींवर मोक्का, आतापर्यंत एकूण 396 आरोपींवर कारवाई। पिंपरी चिंचवडमधील 300 पेक्षा जास्त मालमत्ता धारकांचे नळजोड खंडित, पाणीपट्टी वसुलीमध्ये पालिकेची कारवाई, 78,57,00,000 रुपयांची पाणीपट्टी वसूल। पिंपरी चिंचवडमधील प्रदूषण कमी करण्यासाठी यंत्रणा अद्याप सुरू नाही, 3 महिने उलटून देखील यंत्रणा चौकात उभी। पुणे शहरातील धोकादायक वाड्यांना महापालिकेच्या नोटिसा, महापालिकेकडून जुने वाडे आणि धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण पूर्ण, पुणे शहरामध्ये एकूण 141 धोकादायक वाडे। पुण्यातील रस्त्यांवर लाखभर जुनी वाहनं, 15 वर्ष होऊन देखील पुनर्नोंदणी नाही, प्रादेशिक परिवहन विभागाची बघ्याची भूमिका। फुकट्या रेल्वे प्रवाशांवर पुणे रेल्वे विभागाकडून दंडात्मक कारवाई, विना तिकीट रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 2,14,00,000 रुपयांचा दंड वसूल।